अक्षय सर, जोपर्यंत तुषार येत नाही तोपर्यंत सामना चालू ठेवायचा आहे. आपण समालोचन करा. पहिलाच बॉल तिथे चेतनचं स्वागत संजय घरतनं आपल्या स्टाईलने केलंय. एक दमदार खेळाडू आहे 40+चा. नेहमीच त्याच्या खेळामधनं सातत्य आपण पाहिलंय. तो संजय घरत फलंदाजीच्या ट्रॅकवर. शॉटाप्लेनचा बॉल, ट्रेडमार्क स्ट्रोक, कट केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक वेगानं धावला त्या बॉलच्या मागे. जोपर्यंत उचललं गेलं तिथे 2 धावे करता प्रयत्न होते आणि 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्यामध्ये माहीर हतकंडा असलेला खेळाडू म्हणून आपण पाहिलंय. पहिल्या ओव्हर नंतर टॉस होईल आणि त्यानंतर जे पॉइंट्स टेबल आहे तेही आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चेतन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. संजय घरत चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्ट्रायकर एन कडे आहे डावाची सुरुवात. ऑफस्टंपवरनं यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा बॉल त्यावर बॅट थोडीशी उशिराने आला असे म्हणावं लागेल. थोडासा हा फटका खेळण्याचा प्रयत्न उशिराने झाला असं म्हणावं लागेल. एकंदर 3 चेंडूचा खेळ. या 3 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. संजय घरत स्ट्रायकर एन कडे, प्रथमेश पाटील त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एन कडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका करता जायचं होतं. बॅटच्या मला वाटतं आतल्या भागाला लागताना तिथे पायांमध्ये अडकला हा बॉल. बचावला असं म्हणावं लागेल, कारण इनसाइड एज हे धोकादायक ठरतं तुमच्याकरता जेव्हा या पद्धतीचे एज येतात आणि बॉल बॉडीला न ब्रश करता जेव्हा जातात तेव्हा ते विकेटवर लागण्याची शक्यता असते. यावेळेस तो एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. चेतन कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर षटकार खावा लागला होता, मात्र त्यानंतर कुठेतरी संजय घरतला शांत करावा हा मनसुबा मनामध्ये ठेवून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी त्याने केली आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे अनिर्णित बॉल. इथे जर आपण पाहिलं तर मला वाटतं हा मंकी विकेट करता ट्राय असावा आणि ते होतं. क्रिकेटमध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपाची विकेट जी आपण घेऊ शकतो, मंकी विकेट. यावेळेस मात्र चांगला बॉल, बचावात्मक स्ट्रोक संजय घरतने खेळलाय. चांगलं क्रिकेट खेळतोय, कारण 8 रन आल्यात पहिल्या 2 बॉलवर. त्यानंतर थोडासा स्ट्रगल होता, मात्र ओव्हर डबल फिगर मध्ये व्हावी हीच इच्छा असते. तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खेळता. 6 ओव्हरची मॅच आहे. 38 सर्कल करता बंधनकारक असणारं षटक आहे. मग तिथे पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ व्हावा किंवा डबल फिगर टोटल जेव्हा येते ना, तेव्हा तुमचं जे मानसिकता आहे ना, ती मानसिकता तिथे खूप चांगली बनते, स्ट्रॉंग बनते. मानसिकता हा क्रिकेटमधला खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही काय विचारानं क्रिकेट खेळता किंवा कशा पद्धतीने खेळता ते या खेळामध्ये तपासलं जातं. शॉट प्लेन समोरच्या बाजूनं फोर्स केला, क्षेत्ररक्षक आहे आणि चेतन इथे चुकी करणार नाही. इथे एक चांगला कॅच त्याने कॅरी केलाय, विकेट मिळवले. मला वाटतं या स्पर्धेतला 10वा बळी चेतननं आपल्या नावावर केलाय आणि 6वा कॅच चेतननंच पकडलाय. 2 मिनिटं थांबवते तुम्हाला. तर इथे तुषार घरत ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी, ज्याने 13 धावांची खेळी केली होती, 2 गडी बाद केले होते. परंतु खूप मोठ्या मनाने तुषार घरतने हे सांगितलंय आम्हाला की साईश ठाकूर याचं सुद्धा योगदान माझ्या इतकंच वरचढ होतं आणि त्यामुळे त्याने जे योगदान दिलं होतं, चांगलं षटक हाताळलं होतं, फलंदाजीमध्ये जी मेहनत घेऊन धावा केल्या होत्या, तर माझा हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो साईशला देण्यात यावा. तर धन्यवाद. खूप मोठं मन केले तुषार घरत याने. तर मी मनीषजी गावड सरांना विनंती करतोय की आपण साईशला ही ट्रॉफी आणि एक मग देऊन आपण सन्मानित करायचं आहे. कुमारी भारवी तरे आणि कुमारी धन्वी तरे यांच्या सौजन्याने ही आपल्याला ट्रॉफी बघायला मिळते. टेंबोडे योगीजी तरे साहेब यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी आणि एक कॉफी मग आपल्याला बघायला मिळतोय. तर साईश अभिनंदन आपलं आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी, कारण मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त काही प्रश्न विचारणार नाही. लगेच आपण जाऊया अक्षय सरांकडे, जिथे सामना सुरू आहे आणि अक्षय सर आपल्याशी जोडले जातील. अभिनंदन तुझं आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद मनोज पाटील सर.
समालोचन करताना बऱ्याचशा गोष्टींचं ध्यान तुम्हाला राखावं लागतं आणि तेच राखतायत मनोज सर. कारण सामना सुरू असताना तुम्ही जेव्हा कमेंट्स घेता ना तेव्हा तो सामना थोडासा डिस्टर्ब होतो. हे समालोचकाला जाणलं पाहिजे. आपण किती चांगलं समालोचन करतो यापेक्षा आपण कशी बुद्धी वापरतो ते महत्वाचं आहे. आकाश आपल्याला संपर्क साधायचा आहे. आकाश घरत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. समालोचकांना बॉल टाकताना बोलू नये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जातोय. मनोज गावड यांच्याकडनं आकाश करता 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय जे स्वीकारण्याकरता आकाश आपण या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर अजिंक्य जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समालोचनाबद्दल आपण मगाशी बोलत होतो या ओव्हरमध्ये, त्याबद्दलच आपण कंटिन्यू करू. कारण ऑनफिल्ड अंपायर इथे डीजे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा स्ट्रोक हा डायरेक्टली ऑनफिल्ड अंपायरच्या कानामध्ये जातो. जिथे समालोचक कंटिन्यू काहीतरी बोलत राहील ना तर मग त्यांना खूप त्रास होतो डिसिजन देताना. यावेळेस हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं जाताना हे खूप साऱ्या समालोचकांना समजलं पाहिजे. सर्वजण चांगलं समालोचन करतात. मी म्हणत नाही कुणाकडे त्रुटी आहेत, कुणामध्ये चुका आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीनं परिपक्व बनण्याचा, आपापल्या परीनं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही गोष्टी आहेत ज्या समजल्या पाहिजेत. अंपायरलाही आपल्याला समजून घ्यावं लागतं. कारण सर्वात महत्त्वाची जबाबदारी जर क्रिकेटमध्ये कोणाची असेल तर ती पंचांची आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खेळून काढलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो 1 धाव. यावर ही काही आमचे आहेत समालोचक जे कमेंट देतात. खरं तर ते बोलायला पाहिजे की इंटरनॅशनल मध्ये एवढा आवाज असतो, मात्र इंटरनॅशनल मध्ये डीजे नसतो. ऑनफिल्ड नुसता आवाज आणि डीजे मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्य चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि या 3 चेंडू नंतर जर धावफलकावर आपण नजर टाकली तर 11 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अपील आहे, मात्र ती अपील आपल्याला इथे झुगारलेली पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 या आकड्यावर. बघा हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आहे. तुम्हाला ते पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. शांतता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे हे तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. कारण इथे वादळापूर्वीची शांतता आहे हे जर दर्शवणं शक्य झालं नाही ना तर मग इथे GT11 त्यांचं आव्हान ते धोक्यामध्ये येऊ शकतं. महत्वाची मॅच आहे. यावेळेस मात्र जयेशनं या बॉलला वळवलं. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या जवळपास लॉंग ऑन मधनं तो इथपर्यंत पोहोचला, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जातं. काऊ कॉर्नर इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा येतात. काऊ कॉर्नर हे क्षेत्र जर आपण पाहिलं ना तर पूर्वीच्या काळी आडव्या पट्ट्याचा वापर कमी व्हायचा, क्रॉस बॅटर स्ट्रोक कमी व्हायचे, त्यामुळे इथे बॉल जात नव्हता. तिथे गवत असायचं आणि तिथे एखादी गाय चरू शकते एवढा वेळ असायचा, म्हणून त्या क्षेत्राला ते नाव दिलं गेलं. यावेळेस ऑन साइडला जर आपण पाहिलं तर बॉल मिडविकेट कडे आलाय. जोपर्यंत तिथे उचलला, दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि 1 शॉटचा इशारा आलाय तिथे पंच आशुतोष विवारे यांच्या माध्यमातून. 1 रन मिळते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. या 2 ओव्हर नंतर 15 रन्स धावफलकावर आहेत. आगरी प्रीमियर लीग मॅच नंबर 12 म्हणजे मागच्या मॅच पर्यंत काय घडलंय ते तुम्हाला सांगतो. सध्या पॉइंट्स टेबल 4 मॅच खेळल्यात VI11 भामटपाडा 8 गुणांसह 1 नंबरवर आहेत. GT11 माकणे सध्या 2 नंबरवर आहेत. 2 मॅच खेळलेत, दोन्ही जिंकलेत. रन रेट 3 मॅच खेळलेत आणि 2 मॅच जिंकलेत. त्यामुळे GT11 जर आपण पाहिलं तर 4 गुणांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर जे दुसरी टीम मैदानामध्ये आहे राही फायटर माकणे, 4 मॅचेस 2 लॉस 2 विन 0.11 म्हणजे त्यांचाही रन रेट ठीक आहे, जो मायनस मध्ये नाही आतापर्यंत. तदनंतर तानसा किंग 4 मॅच 2 लॉस 2 विन, त्यांचा रन रेट ही ठीकठाक आहे. म्हणजे तानसा किंग आणि राही फायटर यांच्यामध्ये ही कडवी लढत असेल आणि कोण क्वालिफाय होईल. तदनंतर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, त्यांना चान्स आहे मात्र खूप रन रेटच्या फरकानं त्यांना मॅच जिंकावी लागेल. डॉन किलर बिरवाडी, त्यांचा वान इथे समाप्ती झालाय. म्हणजे रन रेट सुधारित ठेवावं लागेल जरी कुठल्याही टीमच्या वाट्याला पराभव आला, हे महत्वाचं आहे. इथनं पुढचा बॉल, यावेळेस संजय घरत चांगला फटका खेळतोय, खाली क्षेत्राची निवड करतोय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. बघा 40+ खेळाडू आहे संजय घरत जर आपण पाहिलं तर, मात्र तुम्हाला ते क्रिकेटच्या मैदानात कदापि जाणवणार नाही. अगदी दर्जेदार खेळ जो सातत्यानं दाखवतो, स्वतःला क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक वेळी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, तो संजय घरत मैदानाच्या आतमध्ये आहे. 100% एफर्ट क्रिकेटमध्ये देणं गरजेचं आहे आणि ते 100% एफर्ट जो सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतो, ते नाव संजय घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. संजय घरत कडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत ज्या नेहमीच राहतात. एक आयकॉन खेळाडू आहे, सातत्यानं दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. रनिंग क्रिकेट असो किंवा 40+ क्रिकेट असो, दोन्हीमध्ये आपला हातखंडा अगदी योग्यतेने त्यांना दाखवलाय. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाकरता हा लंबा चेस होता, मात्र 2 धावा त्या घेण्यापासून रोखता येणार नाही. चेतन तिथे बॉलला जोपर्यंत कॅरी करतोय 2 रन इझिली कंप्लीट केल्या गेल्या. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावफलक पुढे सरकते आणि यावेळेस ते जाऊन पोहोचते एकंदर 21 या आकड्यावर. या मॅचची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेत एक चांगली इनिंग संजय घरतला साकारावी लागेल. चांगला स्टार्ट त्यानं दिलाय, 16 धावांवर बॅटिंग करतोय, 9 चेंडूला फेस केलंय, मात्र इथे त्याच्याकडनं 30+ ची अपेक्षा निश्चित त्याच्या संघ सहकार्याने असेल या महत्वाच्या मॅच मध्ये. जो संजय घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साइडला आणखी एक तगडा स्ट्रोक, बॉल तिथे स्टॉप झालाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं गेलं तिथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेकरता आलाय आणि 2 धावा यावेळेस सुरक्षिततेने पडून पूर्ण केल्या गेल्या. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावफलक 23. बघा एक चांगला फटका होता, चौकारामध्ये जायचं होतं, मात्र जिथे जायला हवा होता ना तिथे हा बॉल गेला नाही. थोडासा आणखी वाईट राहिला असता, तिथे क्षेत्ररक्षकाच्या पायाला जाऊन लागला बॉल, त्यानं कुठेही अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता, मात्र बॉडीला हा बॉल लागला आणि त्या कारणानं तो बॉल विकेटच्या जवळ पुन्हा एकदा येऊ शकला. 2 धावा तिथे सेव्ह झाल्या. यावेळेस मात्र खोलोटाप्याचा बॉल, तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, डबल करता इथे कॉलिंग आहे, मात्र बॉल कॅरी झाला नाही. 2 धावा पुन्हा एकदा संजयने या डावामध्ये जोडल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या 25 या आकड्यावर. 2.4 या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्यानं रन्स घेतल्यात, त्या 10. चांगली फलंदाजी करतोय, चांगला खेळ मैदानात दाखवतोय. बघा तुम्ही चांगला खेळ दाखवताय, तुम्ही दर्जेदार क्रिकेट दाखवताय, मात्र तुमचं वय तो थोडासा थकवा जो आहे ना तो मैदानात जाणवतो. तिथे संजय घरत मैदानामध्ये बॅटिंग करत असताना यावेळेस बॅटच्या आतल्या साईडला लागला बॉल, तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये गेला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जाईल. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त होईल. एकंदर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धाव एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिथे 4च काउंट झाले. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 26 आहे, 26 ऑन बोर्ड. जयेश घरतला आक्रमकता दाखवावी लागेल. 4 बॉल फेस केलेत म्हणजे सेट झालाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 4 बॉल भरपूर झाले तुम्हाला सेट होण्याकरता आणि इथनं मग त्याला थोडीशी आक्रमकता मैदानात दाखवावी लागेल. इथे मात्र थोडासा पुढे आला, स्टेप आउट करत असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
3 ओव्हर नंतर धावफलकावर 27 धावा आहेत. 9च्या सरासरीने 27 धावा या धावफलकावर आपण पाहतो. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये चांगला खेळ करावा लागेल. जर पाणी घेऊन, पाणी आहे मैदानामध्येच अवेलेबल आहे, जर तुम्हाला ड्रिंक्स घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा मॅच कंटिन्यू राहील. तीन ओव्हर नंतर 27 रन सध्या धावफलकावर आपण पाहताय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 षटकं ती तब्बल शिल्लक आहेत. त्यामध्ये किमान 40 त्या धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर इथनं येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 40 रन जोडणं शक्य झालं तर 65 प्लस या मॅच मधली एक चांगली टोटल असेल. आणि दुसरं म्हणजे जो रन रेटचा आधार आहे त्याकरताही त्या महत्वाच्या असतील. चुकून इन केस, आम्ही म्हणत नाही क्रिकेटचं भाकीत हे वर्तवलं जात नाही आणि समालोचकांना कडनं तर ते कधी बोलावंच नाही, मात्र इन केस जर इथे पराभव वाटायला आला तर रन रेट सुधारित असावा हे जर वाटत असेल तर मग इथनं 35-40 रन्स ज्या बनतायत, ज्या बनवाव्या लागतील या मॅच मध्ये राही फायटर माकणेला. नवषटक प्रगतीपथावर येते. अजिंक्य घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर जयेश किणी. चांगला बॉल. जयेश स्ट्रगल मध्ये आहे, मिडल होत नाहीये. आईसाईट थोडीशी डळमळीत आहे, चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये, चुका होत आहेत, या चुका सुधाराव्या लागतील. एक चांगला फटका तुम्ही लयामध्ये येऊ शकता, मात्र लयामध्ये येण्याकरता एक चांगला स्ट्रोक इथे जयेश किणीला मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. एका बाजूने अजिंक्य घरतचा विचार केला तर आतापर्यंत हवी या मॅचवर, कारण त्यानं 6 बॉल हाताळलेत, 5च रन त्याने खर्च केला. त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा महत्वाचे डॉट बॉल हे केव्हाही असतात आणि इथे अक्षरशः डॉट बॉलचा भडीमार त्याने केलाय. फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. जाणून बुजून जो लॉंग ऑफ होता त्याला थोडंसं सरळ केलं होतं, समोर केलं होतं आणि त्यामुळेच या बॉलला फील्ड करणं सोपं झालं. बघा चेतन या टीमला लीड करतोय आणि एक्सपिरियन्स आहे. वेगवेगळ्या खेळाडूंबरोबर तो सातत्यानं खेळतो. वेगवेगळ्या कॅप्टनच्या कॅप्टन्सीमध्ये त्याला खुलं क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि तिथनं मग तुम्हाला खूप सारं शिकायला मिळतं आणि तेच शिकणं इथे फायद्याचं ठरतंय. बघा जो लॉंग ऑफ होता तो त्याने अगदी सरळ समोर घेतला होता आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे डाऊन द ग्राउंड मध्ये लॉंगनच्या जवळपास पोहोचणं त्याला शक्य झालं आणि हा बॉल त्यानं तिथे स्टॉप केला. रन्स वाचवल्या गेल्या. धावसंख्या 28 आहे. 3.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तिथे जर आपण पाहिलं तर जो स्क्वेअर लेग आहे त्याला फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ्टमोरनं चांगला बॉल बाहेरच्या बाजूने काढत असताना विकेटच्या मागे नेला. निर्धावच्या स्वरूपानं स्ट्रगल सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मात्र हा स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. संजय घरतनं नो डाऊट चांगली इनिंग खेळली आहे. 13 बॉल फेस केलेत, 21 केलेत, मात्र इथे या मॅचची जबाबदारी त्याला खांद्यावर घ्यावी लागेल. काय केलंय त्यापेक्षा काय करू शकतो यावर त्याला लक्ष द्यावं लागेल, कारण या टीमचा तारणहार आहे. संजय घरतची बॅट चालली तर इथे राही फायटर माकणे हा संघ सुद्धा चालेल आणि माकडे टीमला जर जिंकायचं आहे तर मग संजय घरत त्याच्या बॅटमधनं रन येणं गरजेचं आहे. इथे एक सिंगल घेतली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या 29. संकुचित धावफलक ते सध्या तुम्ही धावफलकावर पाहताय. संकुचितपणा जो क्रिकेटमध्ये नेहमीच धोकादायक असतो आणि तो सध्या आहे 29. 3.4. जयेश किणी मोठ्या फटक्यांकरता ओळखलं जातं, विध्वंसक त्याने बॅटिंग करण्याकरता ओळखलं जातं, मात्र ती विध्वंसकता
या मॅच मध्ये आतापर्यंत तो दाखवू शकलेला नाहीये आणि इथनं पुढे ती विध्वंसकता त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. फुलटॉसला मिस केलंय, विकेट सॅक्रिफाईस खेरीज दुसरा पर्याय नाही. जर तुमच्या बॅटमध्ये बॉल येत नाही, जर तुम्हाला चेंडू मिडल करणं शक्य होत नाही, तर मग तिथे विकेट सॅक्रिफाईस हाच पर्याय आहे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे, माघारी परतवलंय जयेश किणीबाद. शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सपाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. साखरे गावातनं सन्माननीय सचिनजी वजे साहेब इथे उपस्थित झालेत. MSCB चे कर्मचारी आहेत आणि ते इथे उपस्थित झालेत. सन्माननीय सचिनजी वजे, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय सचिनजी वजे साखरे येथून या स्पर्धेकरता आलेत, त्यांचं स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत आणि एकच जयघोष सध्या या सर्व प्रेक्षकांकडून आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे जय आगरी. आणि त्याच आगरी समाजाची ही स्पर्धा आपण 8व्या पर्वामध्ये अनुभवतोय, एन्जॉय करतोय. 2 गट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, ए आणि बी, ज्यामध्ये ए गटामधनं 3 टीम ज्या क्वालिफाय झाल्या, ज्या पुढे आल्या. बी गटातनं कोण क्वालिफाय होते ते आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल. VI11 पहिली टीम ठरली आहे जी क्वालिफाय झाली आहे या बी गटातनं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल, लेटकट खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. लेटकट या फटक्याबद्दल जर बोलायचं झालं ना तर सर रणजित सिंग जडेजा ज्यांनी हा लेटकटचा फटका विकसित केला असं म्हणायला हरकत नाही. भारताकरता रणजित सिंग जडेजांनी कधीही क्रिकेट खेळलं नाही कौस्तुभ, मात्र भारतामध्ये जे क्रिकेट आहे ते ज्यांच्यामुळे आलं ते नाव म्हणजे रणजित सिंग जडेजा, ज्यांनी हा लेटकटचा फटका विकसित केला. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 29 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आज प्रचंड हवेचा वेग आहे आणि ज्या एंडकडनं या हवेच्या वेगाबरोबर चांगली फलंदाजी होऊ शकते त्या एंडकडनं खेळ सध्या सुरू झालाय. हवेचा वेग जर आपण कौस्तुभ पाहिला तर तो आपल्या समालोचन कक्षाच्या दिशेने येताना पाहतोय. मागे जो भगवा ध्वज, जो आपलं हिंदुत्वाचं प्रतीक आहे, तो लहरताना जर तुम्ही पाहिला तर तोही दर्शवतोय की हे एंड उजव्या हाताच्या फलंदाजाकरता पोषक आणि पूरक आहे, जिथनं तुम्हाला चांगल्या रन्स धावफलकावर जोडता येतील. बघूया त्या रन्स जोडल्या जातील का. गोलंदाजीच्या ट्रॅकवर चेतन पाटील आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या धावांमध्ये त्याच्या नावासमोर खूप तिहेरी आकडा हा आपल्याला पाहायला मिळतोय. 103 धावा त्यानं धावफलकावर जोडल्यात आतापर्यंत. विनायक पाटील 104 धावांवर ऑरेंज कॅपचे हकदार आहेत. चेतन यानंतरच्या मॅच मध्ये ओव्हरटेक करतील अशी अपेक्षा आहे. क्रिकेट आहे, आपण आत्ताच काही बोलू शकत नाही. पहिला शॉट ऑफ लेनचा बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर, षटकार. वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. पहिलाच बॉल चेतन पाटीलचं भव्य स्वागत दर्जेदार स्ट्रोकने केलंय. पाठीवर 10 नंबरची जी जर्सी आहे आणि या 10 नंबर चावती बोटी खूप मोठं क्रिकेटचं वलय आहे आणि त्याच जर्सीनं विशाल सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. विशाल पाटील
600 चा स्ट्राईक रेट, क्रिकेटमधला सर्वोच्च रेड बॉलचा इशारा आलाय. फलंदाज रेडी नव्हता यावेळेस. हे योग्य डिसिजन आहे. तुम्ही जर रेडी नसाल तर मग तिथे चेतन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफ द वरना चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, वन बाउन्स. तिथे बॉलवर आघात करत स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र 2 धावा त्या रोखता येणार नाही. आपण ज्याला आपल्या गावरान भाषेत चापट म्हणतो, अगदी त्या पद्धतीची चापट त्या बॉलवर मारली आणि तिथे बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता चेतन पाटील ऑफस्टमवर राहिला, अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. यावेळेस पंचांच्या माध्यमातून तिथे रिव्ह्यू घेतलाय. वाईटचा इशारा आहे. ऑनफिल्ड अंपायर ज्यांच्याकडनं वाईट आलाय, मात्र त्या निर्णयाला चॅलेंज केलंय चेतन पाटीलनं. बघूया हे चॅलेंज सक्सेसफुल राहील की हा रिव्ह्यू इथे लॉस होईल, ते आपण पाहणार आहोत. इट्स अ फेअर बॉल. फलंदाज बॉल खेळण्याआधीच मला वाटतं ऑफस्टमच्या बाहेर शफल होते आणि त्यामुळेच पंचांनी तिथे अजित म्हात्रे यांनी इशारा दिलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल असा इशारा त्यांच्या माध्यमातून आला. तिथे चेतन कॉन्फिडंट होता आणि त्यामुळे चेतननं यावेळेस तो रिव्ह्यू घेतला. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय, क्षेत्ररक्षक ठेवला या बॉल करता. एक सिंगल आलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती 38 या आकड्यावर 38. यानंतर आणखी 2 षटक, 1 षटक बाकी आहे. हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता बोथ टीम आपल्याला सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल विहा 11 भामटपाडा इन ऍक्शन असेल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. संजय घरातच्या विरोधात तुम्ही जास्त बाहेर पिचिंग करू शकत नाही, कारण हा अतिरिक्त शफल न होता खेळ करणारा फलंदाज आहे. जे जुने क्रिकेटर्स आहेत ना त्यामधला खेळाडू आहे, जो प्रॉपर जे क्रिकेट आहे ऑन मेरिट ते खेळतो. यावेळेस मात्र ऑफस्टमवरनं खूप चांगला फटका सजवलाय तिथे, मात्र सिंगल्स आणि डबल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. सिंगलवरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 बॉल शिल्लक आहेत. किमान 20 धावा इथनं जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या 7 बॉल मध्ये. ऑप्शन नाही आहेत दुसरे जास्त तुमच्याकडे. विशाल पाटील जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे 4 बॉल मध्ये 9 धावांवर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला काय हा बॉल लागला होता का ते आपण शेवटी बघू. आणि इथे लागला होता बॅटच्या कडेला आणि त्यामुळे एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. 41 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही बघा आतल्या साईडच्या कडेला लागला होता, मात्र तिथे विकेट कीपर अतिरिक्त हाईट आहे त्यांची आणि बॉल कॅरी करत असताना अगदी खाली होता, त्यामुळे त्यांची दमछाक झाली. ओव्हर समाप्त झाली आहे. एक छोटेसे डीजेची धून ऐकू, पुन्हा येऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा APL सीझन. जिथे तिथे एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. थँक्यू. आगरी प्रीमियर लीगचं हे गीत ज्यामध्ये आगरी समाजाचा जयघोष तो तुम्हाला पाहायला मिळतोय आणि युट्यूबचे प्रेक्षक ही ते करतायत. काही जय श्रीरामचे नारे ही युट्यूबच्या माध्यमातून येत आहेत.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कृणाल पाटील, मॅन फ्रॉम पारगाव, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर विशाल पाटील उभा आहे. पहिला बॉल असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका, बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. 45. एक चांगला रिव्हर्सचा स्ट्रोक होता, दर्जेदार रिव्हर्स. अगदी लाईक केविन पीटरसन, अगदी त्याच्या पद्धतीनं, ज्या पद्धतीने केविन पीटरसन असे फटके खेळायचा ना, तेव्हा तो पाहताना सर्वोत्तम वाटायचा. अगदी तसा हा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक होता. चौकारामध्ये या चेंडूला कन्वर्ट केलंय. 4च्या मदतीने 45 धावा या आपल्याला तिथे पाहायला मिळाल्या. चांगल्या रन्स धाफलकावर आहेत. फटकेही चांगले येत आहेत. खूप चांगला रिव्हर्स अटेम्प्ट केला. योग्य वेळी योग्य डिसिजन तुम्हाला क्रिकेटमध्ये यशस्वी बनवतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्य वेळी रिव्हर्स खेळण्याचा डिसिजन घेतला आणि चौकार आपल्या टीम करता परावर्तित केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं कृणाल पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन समोर विशाल पाटील त्याच्या विपक्षामध्ये. बघूया कसा खेळ करेल. शफल झाला, चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. दुपारचं सत्र आहे आणि कदाचित या चेंडूला भूक लागली असावी, त्यामुळे तिथे जो भोजनाचा स्टँड आहे अगदी त्याच्या वर जाऊन पडलाय. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. बघा काय अप्रतिम फटका सजवला, काय लाजवाब स्ट्रोक, हाय अँड हँडसम. या स्ट्रोक बद्दल आपण बोलू शकतो. अगदी खूप दूर हा चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. या षटकाराच्या मदतीने बघा शफल झाला होता आणि तदनंतर हा फटका सजवलाय. काही नवे नियम इथे. दुसरा चेंडू अवेलेबल करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जुना बॉल किंवा तिथे जर कोणी प्रेक्षक असतील तर तोच चेंडू त्या तंबूवरनं काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्याची मदत होऊ शकते. मात्र तुर्तास मॅच आपण एका दुसऱ्या जुन्या बॉलवर मैदानाच्या आतनं सुरू करणार आहोत. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉलमध्ये 10 रन्स आल्यात. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या 51. 50 कम्सअप. 51 धावा दाफलकावर आहेत. या ओव्हर मधले आतापर्यंत 2 चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कृणाल पाटील त्याच्यावरचं दडपण वाढलंय, त्याच्यावरचं प्रेशर वाढलंय, तो अडचणीमध्ये आलाय. चांगली फलंदाजी विशाल पाटील कडनं सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जशी त्याची उंची आहे त्याच पद्धतीचे स्ट्रोक. गोलंदाजावरचं दडपण वाढवलंय, त्याच्या मनामधला विचाराचा काहूर वाढवलाय, त्याच्यावर प्रेशर, अतिरिक्त प्रेशर ते त्यानं क्रिएट केलंय. इथे त्याला कमबॅक करायचं, मात्र विशाल पाटील ते करून देईल का हा प्रश्न आहे. यावेळेस मात्र फटका तेवढासा प्रॉपर नाहीये, कारण बॉल वर आला, स्टिकरच्या जवळपास लागला. एक सिंगल मिळाली. संजय घरत योग्य निर्णय घेतोय, कारण आपला साथीदार जर चांगली फलंदाजी करतोय त्याला स्ट्राईकला मात्र 3ऱ्या धावेची संधी दिली आणि इथे तब्बल 3 मिळाल्या. 3 रन्स इथे कंप्लीट झाल्या. इथे एक क्षेत्ररक्षक हाऊस दॅटची अपील करताना पाहायला मिळाला. बेल्ट तर कुठेच ऑफ झालेली नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. या 3 चेंडूनंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 54 या आकड्यावर संजय घरतला इथे एक निर्णायक षटकार मी म्हणतो या 3 बॉलमध्ये खेचावा लागेल. एक निर्णायक षटकार जर या 3 बॉलमध्ये आला तर टोटल 60 ला जाईल आणि कौस्तुभ ही 60 ची टोटल मॅच मधली निर्णायक टोटल असेल. रन रेटचा आधार त्याकरता महत्वाची असेल. काय इथे येणाऱ्या 3 बॉलमध्ये एक चांगला दर्जेदार स्ट्रोक संजय घरतच्या बॅटमधनं येतोय का ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप खेळलाय. थांबवणं कठीण आहे थोडस, मात्र जीवाच्या आकांतानं 100% समर्पण देत असताना इथे 3रा रन करता कॉलिंग आहे आणि योग्य कॉलिंग केलं, कारण तिथे संजय घरत थोडासा थकलेला आहे, दमलेला आहे. त्यामुळे त्याला माघारी घालवलं तर आता हरकत नाही. 2 रन मिळाल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विकेट आली आहे. एकंदर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे एकंदर एका एन्काउंटर टोटलवर, म्हणजे 56 हा आकड्यावर
एन्काउंटर तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेतच, मात्र या मॅच मध्ये कुणाचे एन्काउंटर होईल ते बघायचं. बघा इथे तुम्हाला दाखवलं जात आहे की नेमकं कशा पद्धतीनं ती फिल्डिंगचे एफर्ट तिथे लावले गेले. येणारे 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. बघूया 2 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. संजय घरतच्या जागी प्रथमेश पामाळे, ज्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले, आणि प्रथमेश पामाळे नॉन स्ट्राईक एंड कडे असेल. मात्र या डावामध्ये ज्यानं अशा अपेक्षांना वाढवलंय तो प्रथमेश पाटील, विशाल पाटील माफ करा, मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कडे आहे. मॅन फ्रॉम सरपाडा आयकॉन आहे आणि जो सध्या मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील 40+ खेळाडू आहे. मात्र आपली गुणवत्ता काय आहे या मॅच मध्ये त्यानंही दाखवून दिली आहे. 2 चेंडू अजूनही या ओव्हर मधले शिल्लक आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. इथे स्वतःवर नाराज आहे की हा फटका माझ्या बॅट मधनं मिस झाला. बॅटचं एज जरी घेतलं असतं ना तरी यावेळेस रन्स मिळाले असते. बघा तिथे दाखवलं जात आहे बॉडीची पोझिशन तेवढी योग्य नव्हती बॉडीला स्विच करताना, आणि त्यानंतर 3 नाराजगी विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 56 धावांवर धावफलक स्थिर आहे. अजूनही या डावातला शेवटचा बॉल आहे. कुठल्याही परिस्थितीत या बॉलवर रन्स घ्याव्या लागतील. बघूया या बॉलवर रन येतील का. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कृणाल पाटील. चांगला बॉल, फुलर लेंथ, फुलिश लेंथवर हा बॉल तिथे त्यांना हाताळला आणि इथे विकेट मिळवली. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली 56. विजयाकरता 57 धावसंख्येचं लक्ष्य आहे. आपल्या या मुख्य मंचावर माननीय सन्माननीय सचिनजी वजे इथे उपस्थित आहेत. साखरे गावाला बिलॉंग करतात. महावितरणचे कर्मचारी आहेत, ज्यांचा सन्मान आपण भूपेशजी गावड यांच्या शुभस्ते इथे या मुख्य मंचावरनं करणार आहोत. मी सचिनजी वजे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. सन्माननीय देवानंदजी वजे देवाभाऊ इथे या मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. आपलंही स्वागत आहे. जसा मी परवाही उल्लेख केला होता, सध्या हा सन्मान तुम्ही मुख्य मंचावरनं पाहताय. महावितरण मध्ये कार्यरत आहेत सन्माननीय सचिनजी वजे, साखरे गावाला बिलॉंग करतात आणि ते इथे उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान होतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जाणार आहोत. यानंतरची जी मॅच आहे विहा 11 भामटपाडा आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, आपण संपर्क साधायचा आहे. हा आमचा VIP डाईस तुम्हाला दाखवला जातोय. हा आमचा समालोचन कक्ष. हे रुपेशजी पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं अथक परिश्रम घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे रुपेशजी पाटील साहेब साखरे गावाचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनाही तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. हा आमचा समालोचन कक्ष. आमच्यासोबत कौस्तुभ जे गुणलेखक, आणि त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर जो रन रेट आहे तोही कौस्तुभ यांच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. बघा हे ड्रोन व्ह्यूज, लाजवाब नजारा आपण ज्याला म्हणू शकतो, तो लाजवाब हा नजारा तुम्ही सध्या ड्रोन व्ह्यूजचा या स्पर्धेचा पाहताय. आणि तिथनं जी एक घारीची घिरटी होती ना, ती ही लाजवाब होती. बघा तुम्हाला दाखवलं जात आहे या मैदानावर किती चांगली मेहनत केली गेली आहे आणि अप्रतिमतेने हे मैदान सजवलं गेलंय, जे ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला इथे दाखवलं जात आहे. अप्रतिम प्रक्षेपण, अप्रतिम नजारा, खूप चांगलं काम. विश नेटवर्क ही आमची मॅन ऑफ द सिरीज ची जी सायकल आहे ती तुम्हाला दाखवली जाते. अगदी ब्रँडेड सायकल या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून दिली जाणार आहे.
आपल्या या मुख्य मंचावर अध्यक्ष BPL अर्थात बहाडोली प्रीमियर लीग सन्माननीय प्रशांत कुडू इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी मनीषजी गावड यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करायचा आहे. आणि जसा उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आपल्या सोबत पुण्याच्या एकदा मायक्रो फोनवरनं जॉईंट होतील दीपेश खंडी. वेलकम बॅक. चला नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. व्हेरी नेक्स्ट मॅच ज्या दोन संघांमध्ये परिपूर्ण होणार आहे विहा 11 भामटपाडा विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे. दोन्ही संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण यावं. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत देवानंद कृष्ण वजे या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय यांना कव्हर अप करण्यात आलेला आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांच्या साथीने भूपेश गावड यांना देखील आपण पाहतोय. खूप छान पद्धतीने क्रिएटिव्ह 11 माकण्या त्यांचा संघ अगदी प्रतिवर्षी अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत खेळत असतो. आदरणीय सन्माननीय सचिन अनंत वजे साखरे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. अग्री प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय सन्माननीय प्रशांत कुडू बहाडोली प्रीमियर लीगचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय यांच्याकडून 500 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. यानंतर जो होणारा सामना आहे त्याचा टॉस आपण या सामन्यानंतरच परिपूर्ण करणार आहोत, कारण दोन्ही संघांना आपण एक टार्गेट देणार आहोत लीग फॉर्मॅटच्या अनुषंगाने आणि त्या एकंदरीत टार्गेटनुसार खेळावं लागेल. आणि म्हणूनच हा सामना जेव्हा फिनिश होईल तेव्हा टॉस परिपूर्ण केला जाईल. 57 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. आज शुभ शनिवार या स्पर्धेचा सलग 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. शक्तीची देवता मारुती रायांचा आज मात्र संपूर्ण भारत देशामध्ये जागर केला जातो खऱ्या अर्थाने. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. आणि हा जो एकंदरीत जयघोष आहे तो तुम्हाला संपूर्ण भारत देशामध्ये बघायला मिळतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ बजरो ध्वजा विराजे, कांदे मूंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करीबे को आतुर, प्रभु चरित्र सुनबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. आणि आज शुभ शनिवार सामन्याला होते मुख्य खेळपट्टीवरती सुरुवात. फलंदाजी मार्कवर सरपडा गावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय चेतन. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दर्शविणारा आपण पाहू शकतायत. हा चौकार आलाय आणि या चौकारासहित जर आपण विचार केला तर मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अशी ऑरेंज कॅप आता चेतन पाटीलच्या शिरावर सजलेले आहे. सर्वाधिक धावा त्याने परिपूर्ण केलेल्या आहेत, 107 धावा. विनायक पाटील बाबू यांचा याआधी रेकॉर्ड आपण पाहिला होता 104 धावांचा आणि तो रेकॉर्ड ब्रेक करण्यात आलाय. आता 107 धावा. चेतन पाटील पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दिग्गज कलाकार
आणि त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला सुंदर फटका सजविला गेलाय. दुसऱ्या धाब्यासाठी वाल आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं आणि गचाळलेलं बघायला मिळालं. तत्पूर्वी आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. खूप चांगली आकडेवारी राहिलंय. शिरसाटचं मैदान गाजवलं होतं. प्लेअर ऑफ दी सिरीज म्हणून चेतन पाटीलची निवड करण्यात आली होती त्या स्पर्धेअंतर्गत. आणि खऱ्या अर्थाने एक LED टीव्ही आपल्या नावावर त्यांनी केली होती. तोच खेळाडू सुद्धा पाहायला मिळतोय. ऑन साइडला सजवलेला फटका मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष पाहायला मिळतोय. सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण प्रथमेश पामाळे ब्रँड ऑफ उमरोळी यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली चेतनने. 57 धावांच्या प्रत्युत्तरादाखल अत्यंत अनुभवी अशा संजय घरत च्या विरोधात हल्ला चढवताना हा फलंदाज पाहायला मिळतोय. 8 धावा फलकावर. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा जबरदस्त वापर या ठिकाणी बघायला मिळाला आहे. ग्रेट फुटवर्क चेतन पाटील सरपाडा ब्रँडचा धमाकेदार षटकार 6. धन्यवाद डिस्क चॉकी. काही सुरुवात बघायला मिळालंय जबरदस्त. पूर्णपणे फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देत असताना चेतन पाटील सुपरस्टार आयकॉन म्हणून माझी अगदी प्रतिवर्षी निवड का केली जाते याची पोच पावती देतोय. सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन सुपर बॅटिंग 14 धावा या फलकावर. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. एक चौकार एक षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. खूप छान पद्धतीने डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने सजविला गेलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल आणि फेकेल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. सॉलिड बॅटिंग जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. अद्वितीय स्वरूपात 5 चेंडूंमध्ये 16 धावा कुठून काढलेल्या आहेत. खूप सराव मात्र 365 दिवस क्रिकेटचं वेड जोपासणारा हा खेळाडू आज मात्र खऱ्या अर्थाने आग्री प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामध्ये खूप छान फलंदाजी करतोय. अपस्टम्पच्या पलीकडे हलकासा शफल होऊन चेंडूला स्टेअर करण्यात आलं. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. तत्पूर्वी आपण पाहू शकतायत अगदी स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 ऑन बोर्ड. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि वळूयात नेक्स्ट ओव्हरकडे. शहराचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. टीम जीटी 11चा मान. टीम जीटी 11चा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. टीम जीटी 11चा मान. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. सेव्हन्टीन ऑन बोर्ड. एका बाजूने संदेश पाटीलला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने चेतन पाटील. आणखीन जर 5 धावा या पार्टनरशिप मध्ये ऍड झाल्या तर यंदाच्या हंगामामध्ये ही पहिली जोडी ठरेल. पहिलं पेअर ठरेल ज्यांच्या नावावर 150 धावांची भागीदारी करण्याचा रेकॉर्ड मात्र जमा होईल. खूप चांगली A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने GT 11 माकण्या संघाच्या माध्यमातून 17 ऑन बोर्ड 17 धावा फलकावर. पहिले षटक प्रचंड महागडा आपण पाहिलाय. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. 40+ मधील लेजंड खेळाडू विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू खूप छान पद्धतीने सॉफ्ट हँडचा वापर करण्यात आलेला आहे. बघा जेव्हा मैदान मोठं असतं आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतात तेव्हा सॉफ्ट हँडचा वापर करून तुम्ही किती लिहिलेल्या रीतीने 2 धावा परिपूर्ण करू शकता ते दर्शवलं गेलं चेतनच्या माध्यमातून. इंटेलिजन्स क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय.
एकाच गावातून बिलॉंग करणारे हे दोन खेळाडू आहेत, विशाल पाटील आणि चेतन पाटील. आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये अग्री प्रीमियर लीगची खासियत, बरीच वर्ष एकाच संघासाठी खेळलेले आहेत, बागडलेले आहेत, परंतु अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 57 धावांच्या प्रत्युत्तरादाखल चांगली सुरुवात GT11 माकणे संघाकडून. वन्स अगेन डेलिकेट टच केलं, फक्त सिंगल या ठिकाणी मिळते. सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय चेतन पाटील या स्पर्धेमध्ये. जबरदस्त विनायक पाटीलला ओव्हरटेक करत असताना 100+ धावा त्याच्या बॅट मधून. 2016 मध्ये इंडियन प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने आपण विराट कोहलीला पाहिलं होतं, 973. आदरणीय भूषण पाटील कोपरी यांच्याकडून GT11 संघामधील कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर परिपूर्ण केले तर 1500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 20 धावा फलकावर, 20 ऑन बोर्ड आपण पाहतोय. खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी या चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. देवानंद कृष्ण वजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्यांच्या साथीने प्रशांत कुडू, भाडोली प्रीमियर लीग चे अध्यक्ष सुद्धा व्यासपीठाची रजा घेत आहेत. खूप सुंदर आणि अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण. इंडियन प्रीमियर लीग मध्ये अनेक फलंदाज आपण पाहिले वेगवेगळ्या वर्षांमध्ये. ऑरेंज कॅप आपल्याला नावे करत असताना सुरुवात केली होती शॉन मार्शने 616 धावांसहित. 2008 मध्ये तो ऑरेंज कॅपचा हकदार ठरला होता. चेतन पाटील मात्र आठवण करून देत आहेत, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज. वन्स अगेन खूप चांगला चेंडू. बघा किती छान पद्धतीने एक्सपिरियन्स आपला झोकतोय विशाल पाटील. हे षटक इकॉनॉमिकल राहिलं. विशालला ठाऊक आहे की पहिलं षटक प्रचंड महागडं ठरलं, आपल्याकडे जास्त धावा नाही आहेत. म्हणतात ना की तुमचं अंथरूण जर छोटं असेल तर पाय पसरताना तुम्हाला विचार करावा लागतो. बँकमध्ये बॅलन्स कमी असेल तर एक रुपया खर्च करताना विचार करावा लागतो. क्रिकेटमध्ये धावा जर कमी असतील तर प्रत्येक धाव खर्च करत असताना तुम्हाला विचार तर करावाच लागतो. आणि इथून आपण पाहू शकतायत ही पहिली जोडी ठरलेली आहे. एका बाजूने संदेश पाटील ब्रँड ऑफ उमरोळी आणि त्याच्या साथीने चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा, ज्यांनी 150 धावा ॲज अ ओपनिंग पेअर म्हणून परिपूर्ण केलेल्या आहेत अग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामध्ये. ही यशस्वी जोडी आपण पाहतोय. जबरदस्त, जणू काही जय वीरूची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चेतन पाटील अँड संदेश पाटील. ऑन ड्राईव्हचा फटका राहुल द्रविड कॉपीबुक स्टाईलने. संदेश पाटील बघा स्वतः अत्यंत दर्जेदार फलंदाज आहे, परंतु धावांची टोटल आहे 23. येणारे चेंडू शिल्लक आहेत येथून 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये ॲक्युरेट 34 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. संदेश पाटीलचं मी कौतुक करेन. स्वतः एक धुरंधर फलंदाज आहे, परंतु तो नेहमीच स्ट्राईक रोटेट करण्यावर जास्त भर देतो. त्याला ठाऊक आहे चेतन पाटील प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याने 100 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने माझं काम आहे स्ट्राईक रोटेट करणं. कारण इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिली तर उमरोळीचा संदेश पाटील असा एक खेळाडू आहे ज्याच्या भात्यामध्ये मैदानाच्या चहूबाजूंनी खेळण्याची क्षमता दडलेली आहे, परंतु स्वतःच्या मनाचा मोठेपणा तो दाखवतोय. संघाला विजयी करण्याकरिता जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र रोटेट. कारण त्याला ठाऊक आहे चेतन पाटील म्हणजे असा एक फलंदाज आहे जो 57 धावांचं टार्गेट कदाचित 1 ते 2 षटकं शिल्लक ठेवून देखील आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो, ज्याचा फायदा आपल्याला होईल नेट रन रेट मध्ये. आणि म्हणूनच संदेश पाटीलचं हे विशेष कौतुक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. 23 धावा आहेत फलकावर, चेंडू शिल्लक आहे 24. विजयासाठी 34 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 2010 मध्ये आपण सचिन रमेश तेंडुलकर यांना पाहिलं इंडियन प्रीमियर लीग मध्ये 618 धावांसहित ते ऑरेंज कॅप होल्डर ठरले. तसं आपल्याला चेतन पाटील पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ सरपाडा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आतापर्यंत. विनायक बाबूचा रेकॉर्ड त्याने ब्रेक केला. तदनंतर अनेक फलंदाजांची नावं मात्र समोर येत राहिली. सर्वाधिक
जास्त जर आपण विचार केला तर डेव्हिड वॉर्नर तब्बल 3 वेळा ऑरेंज कॅप होल्डर ठरला तो इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. तर एका हंगामामध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या विराट कोहलीने 973 ते 2016चं एडिशन होतं. आणि सर्वाधिक षटकार 2012 मध्ये क्रिस्टोफर हेनरी गेल ज्याने 59 षटकार खेचले होते. चेतन पाटील गाजवले यंदाच्या अग्री प्रीमियर लीग. अगदी लौकिकाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. GT11 गौरव तरे यांचा हा संघ सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करतोय आणि संघ मालकांना परिपूर्णरित्या खुश करणारं हे प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये 24 धावांची भागीदारी झालंय विदाउट लॉस. पहिल्या विकेट करिता आपण पाहिलेला आहे कसोटी क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक केला होता तो एकंदरीत ग्रॅमे स्मिथ आणि नील मॅकेन्झी यांनी पहिल्या विकेट करिता 400+ पार्टनरशिप करण्याचा रेकॉर्ड मात्र खऱ्या अर्थाने उद्याला आणला. त्याची देखील आठवण करून देत आहेत. सुपर बॅटिंग. इथे चेंडूला सोडलं जात आहे. वाईट बॉल आहे उजव्या यष्टीच्या प्रचंड पलीकडे. बघा विरलजी नायर यांचं जबरदस्त कार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि ही त्यांची भूमिका खूप सक्षम राहिले गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये. आणि म्हणूनच पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा हा सातत्यपूर्वक राहिलाय. येथे पंच दर्शवतायत खराब चेंडू नो बॉल जो थेट पिचच्या पलीकडे एकंदरीत डिलिव्हर झाला आणि त्या कारणास्तव हा नो बॉल पंचांनी दर्शवलेला आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. चला या ऑफिशियल्स आपण निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता लगेचच यावं. पंचांना विनंती करतोय आपल्या दोघांपैकीच एकाला यावं लागेल कारण आशु सर जे भोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि त्या कारणास्तव आपण या. 26 ऑन बोर्ड. येथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे की खराब चेंडू आहे किंवा नाही. विरल नायर यांनी मात्र स्पष्ट इशारा दिला की चेंडू पिचच्या पलीकडे डिलिव्हर झालेला आहे आणि त्या कारणास्तव हा नो बॉल. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अर्थातच आपण पाहू शकतायत राही फायटर्स माकने संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. थोड्याच वेळामध्ये निरीक्षण आपल्यापर्यंत पोहोचेल नो चेंडू आहे किंवा नाही. अग्री प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. हा 8वा हंगाम. अतिशय दर्जेदार असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल एंटरटेनमेंटचा डबल डोस. च्या स्पर्धेमध्ये तारे आहेत सितारे आहेत. कमाल आहे धमाल आहे धडाका आहे आणि मनोरंजनाचा धूम धडाक्याने शृंगारलेली स्पर्धा. येथे निरीक्षण सुरू आहे नो बॉल करिता. राही फायटर्स मागणे राज पाटील यांनी मात्र लगेचच मागणी केली की आम्ही रिव्ह्यू घेणार आम्हाला नो चेंडू वाटत नाही आणि त्या अनुषंगाने आता इथे डिसिजन पेंडिंग. अजितजी म्हात्रे निरीक्षण तथा परीक्षण करतायत सद्यस्थितीमध्ये. 26 धावा आहेत फलकावर 26. बघूयात एक्झॅक्टली काय डिसिजन येतोय. खूप छान कॅमेरा वर्क राहिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकतायत मुनीत कुडू ब्रँड ऑफ बहाडोली त्यांच्या साथीने मनीष निजाई सध्या टेक्निशियन साहिल विलास पाटील पंचांना दर्शवतायत की एक्झॅक्टली काय घडलं होतं या चेंडूवर. डिसिजन मात्र पेंडिंग राहिला आहे. खूप सारी मेहनत अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्यपूर्ण रीतीने या स्पर्धेकरिता अनेक नावं मात्र समोर येत असताना पाहायला मिळत आहेत. कुणा एकाचा उल्लेख करून चालणार नाही तर संपूर्ण अग्री प्रीमियर लीगची कार्यकारिणी आणि त्यांची मेहनत आज आपण पाहतोय की महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा सातत्यपूर्वक अव्याहतपणे आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरचा डिसिजन पोचला गेलाय वाईड बॉल. आणि येथून जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने बघा थर्ड अंपायरच्या माध्यमातून जो डिसिजन पोचला गेला चेंडू अगदी जी व्हाईट रेषा आहे आणि पिंक त्याच्या अगदी मधोमध डिलिव्हर झाला होता आणि त्या कारणास्तव मात्र हा डिसिजन पोचला गेलाय की वाईड बॉल. आणि राज पाटील यांचा रिव्ह्यू मात्र आपण पाहू शकतायत सक्सेसफुल ठरलेला आहे. खूप छान पद्धतीने राज पाटील या गोलंदाजाने परफेक्ट रिव्ह्यू त्या ठिकाणी कॅरी केला. 26 धावा सध्या फलकावरती आहेत.
बॉलर तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चेतन पाटील करिता वायडिश लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पूर्णपणे डीप मध्ये पाहायला मिळतोय आणि तदनंतर एक डीप मिड विकेट ऑफ साइडला आपण पाहू शकतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीच वायडिश अँगल मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. ऑफस्टम्पच्या पलीकडे हलकासा शफल झाला होता चेतन आणि तदनंतर मात्र ऑन साइडला बघा. नॅचरली जर आपण विचार केला उजव्या हाताचे फलंदाज जास्तीत जास्त वेळा तुम्हाला ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल होताना बघायला मिळतात. त्याचं एक नैसर्गिक कारण देखील आहे. जेव्हा ऑफस्टम्पच्या पलीकडे फलंदाज शफल होतो त्याला खरं तर मिड विकेट आणि लॉंग ऑन पट्ट्यामध्ये खेळण्याकरिता स्ट्रॉंग बॅकलिफ्टचा वापर करता येतो आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं असेल की टेनिस क्रिकेटमध्ये ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल होऊन खेळण्यामध्ये प्रचंड पसंती दर्शवतायत फलंदाज. 27 धावा झालेल्या आहेत, 27 ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 22 आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष समोर. आणखीन एक वाईट बॉल राज पाटीलच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये. दोन्ही देखील पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी मात्र या ठिकाणी केली जाते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने पुनश्च एकदा रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आपण पाहू शकतायत विशाल पाटील यांचा तो इशारा मात्र पोचला गेला आणि तदनंतर आता पुन्हा एकदा पंचांना निरीक्षण करण्यासाठी यावं लागेल. 28 ऑन बोर्ड, 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. डिसिजन सद्यस्थितीमध्ये पेंडिंग. 57 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. चेतन पाटील आणि संदेश पाटील यांनी खूप चांगली सुरुवात केली. चेतनचा स्ट्राईक रेट 200चा आहे. विस्मयकारक फलंदाजीचं हे पृथक्करण राहिलंय आपल्या संघाकरिता आणि मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप त्याने आपल्या शिरावरती सजवलेली आहे. आज खऱ्या अर्थाने अभिमान असावा अग्री समाजाला या खेळाडूचा. अगदी प्रत्येक APL सीझन मध्ये कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणून चेतन पाटीलची ओळख मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजित मात्र या ठिकाणी आलेले आहेत वाईट चेंडूचं परीक्षण करण्याकरिता. आपण पाहू शकतायत थोड्याच वेळामध्ये डिसिजन पोहोचला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होईल आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत राही फायटर्स माकणे संघाने या षटकामध्ये 2 वेळा रिव्ह्यू घेतले आणि दोन्हीही रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेले आहेत. क्या बात आहे. पहिला रिव्ह्यू राज पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिला, तदनंतर विशाल पाटील यांच्या माध्यमातून सेकंड रिव्ह्यू आपण पाहिलेला आहे आणि दोन्हीही रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेले आहेत. जबरदस्त करडी नजर या सामन्याकडे ठेवून आहेत राही फायटर्स माकणे या संघाला. आपण पाहू शकतात खूप चांगली संधी मात्र उपलब्ध करून दिली ती संघ मालकांच्या माध्यमातून. किरण पाटील प्रेझेंट राही फायटर्स माकणे. त्यांना ठाऊक आहे प्रत्येक धावेचं महत्व अगणित आहे. येथून जर चेतनची विकेट आली तर आपण या सामन्यामध्ये परिपूर्णरित्या इन होऊ शकतोय या गोष्टीची तंतोतंत जाणीव आहे राही फायटर्स माकणे संघाला आणि म्हणून हे रिव्ह्यूज मात्र वारंवार. ऑन साइडला लॉफ्ट केलंय क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी. वायडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये चुकी करणार नाहीये. सुंदर क्षेत्र रक्षण आपण पाहू शकतायत शुभमच्या माध्यमातून. सरपाड्याचा हा ब्रँड आणि काय जबरदस्त जज केलं अचूकतेच्या मोजमापासहित अचूकतेच्या मापदंडासहित शुभमच्या माध्यमातून. झेल परिपूर्ण संदेशच्या खेळीस येथे लागलाय पूर्णविराम. एस डी जे न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत वजे ब्रँड ऑफ उमरोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत चेतन मैदानाच्या आतमध्ये आहे GT11 माकणे संघ खूप स्ट्रॉंग फील करणार कारण त्याचा स्ट्राईक रेट सध्या 200चा आहे आणि ह्या फलंदाजांमध्ये जर क्षमता आपण तपासून पाहिली ना तर प्रचंड कॅलिबर युटिलिटी असा हा खेळाडू आणि म्हणूनच
राही फायटर्स माकणे संघ या ठिकाणी गेम प्लॅन आखणार की चेतनची विकेट कशी अर्जित केली जाईल. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत, हा देखील उमरोळीवरून बिलॉंग करणारा खेळाडू. 27 धावा फलकावर. राज पाटील उमरोळी गावातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात. अपसाईडला सजवलेला फटका, येथे मात्र नरम हाताने या फटक्याची निवड. सिंगलच मिळते. दुसऱ्या धावेसाठी हा ना ना तू मैं यस नो वेट अशा स्वरूपामध्ये जुगलबंदीचा थोडासा अभाव जरूर जाणवला. चेतनने आपल्याकडे स्ट्राईक रोखून ठेवली. 28 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. 28 ऑन बोर्ड. राज पाटील एकही मोठा फटका खेचू दिलेला नाहीये. हे चांगलं षटक राहिलं नो डाऊट. राज पाटीलच्या माध्यमातून या षटकाचा विचार जर आपण केला तर खूप छान पद्धतीने आपण अनुभवू शकलात. 3 षटकांचा जो अधिकृत असा खेळ आहे तो समाप्ती अखेर झालेला आहे. 30 धावा फलकावर. येथून येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 27 धावांची निकड ही समोर पाहायला मिळते. राही फायटर्स माकणे विपक्ष GT11 माकणे असा सामना इन ऍक्शन आहे. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय आणि 27 धावांचं लक्ष हे समोर. सामना बॅलन्सिंग आहे दोन्ही देखील संघांसाठी. सद्यस्थितीमध्ये रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 9चा आहे आणि हा संघर्षाचा काळ दोन्हीही संघांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. विदा करंदीकर संघर्षाची काय व्याख्या करतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्गतयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीच काढून देताना. संकटास ही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेमधून जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही संघर्षाची व्याख्या विदा करंदीकर मराठी साहित्यामधील अजरामर कवीरांनी त्यांच्या माध्यमातून तो संघर्ष करायचा आहे. राई फायटर्स माकणे आणि GT11 माकणे या दोन्ही देखील संघांना 18 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. बॉलर तयार विशाल पाटील. खुरवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये हा फटका मात्र सजवला गेला. खूप छान क्रिकेट सुरू आहे. फलंदाजांनी बुद्धिमत्तेचा जो वापर केलाय ना, या फटक्यावर सुशांत वजेने पाहिलं की ऑन साइडचा जो क्षेत्ररक्षक आहे तो अगदी डीप मध्ये ठेवण्यात आलाय. येथे माझ्याकडे संधी आहे, जर मी शॉर्ट मिड विकेट मध्ये नरम हाताचा वापर करून फटका सजविला तर आराम के साथ सहजतेने सुलभतेने लिलया रीतीने सुजलाम सुफलाम अशा या नूतन नगर क्रीडा नगरीमध्ये मी 2 धावा घेऊ शकतोय. याला म्हणतात क्रिकेटमधील आय फॉर इंटेलिजन्स. आता चेंडू शिल्लक आहेत 17 आणि विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 25 धावांचं लक्ष हे समोर. मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलंय GT11 माकणे या संघाने, कारण रिक्वायर्ड रन रेट हळूहळू मात्र कमी होऊ लागलाय. आणि फलंदाज काय जबरदस्त स्ट्रॅटेजी सहित फटके सजवत आहेत. रचनात्मक फटका आहे. खूप छान पद्धतीने सूर्यकुमार अशोक यादव याची आठवण करून देणारा सुशांत वजे उमरोळी ब्रँडचा हा देखणा आणि मनमोहक फटका होता. बघा, सुशांतने एका गोष्टीचं ध्यान ठेवलं की मला जर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे तर मी बॅटचा फेस पूर्णपणे खोलणार नाही. त्याने फक्त आणि फक्त डेलिकेटली या फटक्याची निवड केली आणि म्हणूनच जो क्षेत्ररक्षक आपण डीप स्वीपर कव्हर मध्ये पाहतोय तिथपर्यंत चेंडू गेला नाही आणि 2 धावा अगदी इझिली परिपूर्ण करण्यात आल्या. फील्ड अटॅकच्या अगदी अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. सिंगल या ठिकाणी इझिली डन केली जाईल आणि मैदान मोठं आहे. पुन्हा एकदा बघा, हे क्रिकेटचं बेसिक 3ऱ्या धावेसाठी देखील वळाले होते परंतु ऐन वेळी नकार दर्शवलाय. कुठेतरी सध्या टेनिस क्रिकेटमध्ये सिंगल अँड डबलचं महत्व फलंदाज विसरत चाललेले आहेत. काल एक सामना आपण पाहिला, 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता होती आणि चांदीप गावचा ब्रँड वैभव पाटील याने काय गोलंदाजी केली, परंतु फलंदाजांनी एक चुकी जरूर केली प्रतिस्पर्धी संघाच्या की प्रत्येक फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न केला.
क्रिकेटमधील बेसिक क्रिकेटचा जो पाया आहे सिंगल अँड डबल्स त्याला कधीही विसरता कामा नाही. आणि या ठिकाणी सुशांत वझे काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 वेळा त्याने 2 धावा पळून काढलेल्या आहेत या षटकामध्ये. खूप सुंदर क्रिकेट. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. काय फटका सजवला गेलाय. विलक्षण आणि विस्मयकारक क्रिकेटचा प्युअर क्लास असणारा विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. सुशांत वझे उमरोलीचा हा ब्रँड आणि काय फटका आहे. जबरदस्त. रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन रिझविणारा हा षटकार आलाय. क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य मात्र अनुभवाला मिळालं. आता 42 धावा आहेत फलकावर. 42 विजयासाठी 15 धावांचं टार्गेट आहे आणि 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. इन टू दी गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. सुशांत वझे ब्रँडचा धमाकेदार चौकार. यस डीजे. वेलकम बॅक. या आधीचं षटक जर आपण विचार केला तर विशालने इकॉनॉमिकल हाताळलं होतं, परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये महागडा ठरलाय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 11 धावांचं टार्गेट. GT 11 माकणे समोर आपल्याला पाहायला मिळतं. अपस्टमच्या पलीकडे शफल होऊन खेळण्याचं टेम्पटेशन येथून आपण पाहू शकतायत. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शविला गेलाय. 47 धावा आता फलकावरती सजलेल्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ उर्वरित. विजयासाठी अवघ्या 10 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. ग्रेट बॅटिंग बाय सुशांत वझे. इथून आपण पाहू शकतायत डॉट डिलिव्हरी परिपूर्ण केली जाते. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती 47 धावा. येणारे चेंडू उर्वरित आहेत 12 आणि 10 धावांचं लक्ष जे समोर पाहायला मिळतं. आमच्या मुख्य व्यासपीठावरती योगेश दादा तरे या स्पर्धेचे सचिव. जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. रुपेश नरेश पाटील यांना आपण पाहतोय. साखरे गावातून बिलॉंग करणारं हे सुवर्णरत्न आणि एक खजिनदार ही भूमिका आकारत आणि साकारत असताना जबरदस्त मेहनत त्यांच्या साथीने मनोज किशोर पाटील यांना देखील आपण पाहू शकतायत. आणि मनीष गावड सकाळच्या सत्रापासून मात्र आज खऱ्या अर्थाने मेहनती भूमिका मनीष गावड यांनी साकारलेली आहे. देवानंद कृष्णा वझे अध्यक्ष महोदय सलग 4थ्या वर्षामध्ये खूप सारं सहकार्य सातत्यपूर्वक अविरतपणे अखंडपणे सदोदितपणे अव्याहतपणे स्पर्धेकरिता देवानंद कृष्णा वझे यांचं राहिलंय. किशोर नारायण वझे यांना कोण विसरेल. जबरदस्त साखरे गावातून बिलॉंग करणारे एक ज्येष्ठ नागरिक आणि सातत्याने आग्री प्रीमियर लीग म्हटलं की जीवाचं रान करण्यामध्ये मात्र मशगूल असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, कोणा एका दुसऱ्याचं नाव आपण घेणार नाही आहोत, तर त्यांची संपूर्ण टीम आणि त्या टीमची एकजूट आज मात्र प्रत्ययाला आलंय. पालघर जिल्हा क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील एक यशस्वी स्पर्धेमध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं. आग्री प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, ब्रँड ऑफ सरपारा टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील एक महानायक, दिग्गज कलाकार चेतन पाटील बॅटिंग स्टॅन्सवर. यावेळेस ऑफ साइडला काय क्रॅकिंग फटका सजवला गेलाय. प्युअर क्लास अँड क्वालिटी, स्वीट अँड स्मार्ट, फास्ट अँड फ्युरियस, सेन्सेशनल बॅटिंग. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन सरपाड्याचा ब्रँड महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक कौशल्याने शृंगारलेला फलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं हे दर्शविणारा हा क्लासिकल स्ट्रोक होता. विजयासाठी केवळ 4 धावांचं लक्ष समोर आहे.
म्हणून मी आधीच उल्लेख केला होता की तुम्हाला GT11 माकणे या संघाच्या विपक्षात जर जिंकायचं असेल, खास करून धावा डिफेंड करत असताना, तर चेतनची विकेट खूपच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही चेतनला बाद केलं नाही तर तो सामना आपल्या शिरपेचामध्ये ओवणार, ही 100% गॅरंटी आहे. अगदी स्पर्धेच्या 4थ्या दिवसामध्येच त्याने दाखवून दिलं. विजयासाठी केवळ आणि केवळ येथून मात्र मार्ग सुकरत असताना पाहायला मिळतोय. 3 धावांचं टार्गेट समोर. सिंगल मात्र या ठिकाणी मिळते. अगदी या मैदानाच्या दोन्ही एंडचा वापर केला जातोय, कारण ठाऊक आहे आयोजकांना देखील कधी कधी एअर फॅक्टर खूपच इम्पॉर्टंट पाहायला मिळतो तो टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये, आणि त्या अनुषंगाने दोन्ही एंडचा वापर. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा चौकार. 2 गुणांची कमाई. GT11 माकणे, गौरव तरे अँड कंपनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन जरूर करा. चेतनने काय फलंदाजी केली जबरदस्त, अगदी शेवटच्या एकंदरीत मोमेंट पर्यंत टिकून राहिला. त्याला ठाऊक आहे मला जिंकायचं आहे आणि म्हणून माझं खेळपट्टीवरती पाय रोवणं खूप इम्पॉर्टंट. बघा फुल मॅच समरी. चेतन पाटीलने 15 चेंडूंमध्ये 34 धावांची नाबाद खेळ साकारली. सुशांत वजेने खूप चांगली साथ दिली. 8 चेंडूंमध्ये 18 धावा सुशांत वजेच्या बॅटमधून, आणि